सन्माननीय सदस्यगण, मित्र हो, आजची ही परिषद ही जागर परिषद आहे. जागर परिषद असं अमोल भैया नरवडे या परिषदेला असं नाव देत आहेत. मित्र हो, अचानकपणे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचा इथं आगमन झाल्यामुळे बिडकीन शहराची पूर्णतः कायापलट झालेली आहे. पण डार्विनच्या उत्क्रांतीवादी सिद्धांतानुसार जेव्हा एखादा मूलभूत बाबीमध्ये परिवर्तन आणतो तेव्हा त्याच्या तळातल्या असणाऱ्या लोकांना सर्वात अगोदर सर्वात गहरा परिणाम करतो. एक नवीन समस्या संजू भाऊ बिडकीन शहरामध्ये सुरू झालेली आहे. या शहरामध्ये अमोल भैया यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हा गावठाणचा जो एरिया आहे, गावठाणचा एरिया एक्सेस होण्याची शक्यता जास्त प्रमाणात तयार झालेली आहे. मग हा गावठाणचा एरिया जास्त प्रमाणात का तयार होतो? 30 ते 40 वर्ष, 50 वर्ष, कोणाच्या 2 पिढ्या कल्याण नगरच्या शहरामध्ये 19-20 अशा गट क्रमांकामध्ये गेलेल्या आहेत. आणि त्यांना जर उद्या कोणी म्हटलं की हे घर तुमचं जे अतिक्रमणाचं घर आहे आणि उद्या तुम्हाला हे घर खाली करावं लागू शकत असेल, तुम्ही म्हणा शॉक, हे असं कसं शक्य आहे? हे होऊ शकत नाही, कारण आमच्या 2 पिढ्या इथे गेलेल्या आहेत. पण मित्र हो, थोडं थांबा, थोडा विचार करा, थोडं चिंतन करा. तुमच्या शहराच्या आजूबाजूला काय चाललंय याचा ॲनालिसिस करा. 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी जेव्हा बिडकीनमध्ये DMIC घोषित होण्याच्या अगोदर जी जमीन 1 लाख रुपयाला कोणी विचारत नव्हता, त्या जमिनीचा आज भाव काय चालू आहे? करोडोमध्ये गेला की नाही भाव? मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ज्या जागेवरती भूमीवर राहता त्या भूमीमध्ये संकलित केलेली जी माहिती असती ती खरंच तुमच्या नावावर आहे का? ते याचा ठोस पुरावा म्हणजे तुम्ही राहता ते लाईट बिल नाही, तुम्ही राहता म्हणजे ती पाणीपिट्टी बिल नाही, तर त्याचा एक नंबर असतो, त्याला PR नंबर असं म्हणतात, त्यालाच परमनंट रजिस्टर्ड नंबर असं म्हणतात. तर तुमच्यापैकी कोणाच्या नावावर PR नंबर आहे का? तर अमोल भैयाने दिलेल्या माहितीप्रमाणे असा PR नंबर अवेलेबल नाही आहे. मग मित्र हो, वर्षानुवर्षे जर या व्यवस्थेमध्ये राहिलेल्या माणसाला 30 वर्षानंतर जर इथं डेव्हलपमेंटच्या प्रक्रियेमध्ये प्रवाहातून बाहेर काढण्याची प्रक्रिया जर कोणी करत असेल, तर त्यासाठी एक जर नवतरुण आवाज उठवत असेल तर त्याला सहकार्य करणं तुमचं आमचं काम आहे की नाही? अरे हो की नाही? जोरात आवाज द्या, हो की नाही? कारण येणारा काळ हा दिवसच नाही तर रात्र पण व्हायचे आहे. संजू भाऊ सारखे, मनोज भाऊ सारखे काही राजकीय क्षेत्रात प्रगल्भ असणारे लोक आमच्या समोर आहेत. फुलारी साहेबांसारखे प्रशासकीय कार्यालयीन कामकाज असणारे लोक आमच्या सोबत आहेत. पण साहेब, फुलारी साहेब, संजू भाऊ, फुलारी साहेब, संजू भाऊ, या व्यवस्थेमध्ये अमोल भैयांच्या कार्यकर्तृत्वाचा खऱ्या अर्थाने गौरव करायचा असेल तर या जमिनीवर राहणाऱ्या व्यवस्थेमध्ये सगळ्यांचा परमनंट रजिस्टर नंबर कसा प्रभावीपणे देता येईल एवढी अपेक्षा आजच्या कार्यक्रमातून व्यक्त करतो आणि माझं लांबलेला प्रस्ताव थांबवतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर.